त्यांचे लग्न होत नाहीत, बरेचसे नपुसक राहतात, नाईलाजाने तसेच ब्रह्मचारी राहतात आणि देशाकरता राहिले म्हणून देशातल्या सर्वोच्च पदावर सुद्धा जातात. हा या देशाचा इतिहास आहे, त्याच्यात आपल्याला जायचं नाही. म्हणून तुमच्याकडे सर्वस्व असताना त्याग करायची जे हिंमत दाखवतात ते खरे राष्ट्रपुरुष आणि सत्पुरुष असतात. अरे राज्य व्यवस्थेवर अखिल भारतवर्षाचा सम्राट म्हणजे तथागत गौतम बुद्ध सर्वस्वाचा त्याग करून लात मारून समाजासाठी जो बाहेर आला तो खरा सत्पुरुष आणि महानायक आणि युगनायक आहे. त्याला वंदन केलं पाहिजे. ज्याच्याकडे काहीच नाही तो उगाच सांगते मी सगळं सोडलंय, त्याला काही उपयोग नाही. आणि म्हणून ही जी गल्लत झालेली आहे की भावंडांनो, आपल्याला गांभीर्याने लढाई लढण्याची आवश्यकता आहे. आम्ही परिवर्तनवादी चळवळीतले लोक धर्मविरोधी आहेत का, जात विरोधी आहेत का, आमच्या व्यवस्थेच्या विरोधात आहेत का, हा प्रश्न नंतरचा आहे. परंतु या देशातली प्रमुख जी लढाई मग शिवाजी सरांनी सांगितली, हजारो वर्षापासून या देशात संघर्ष कोणता चालू आहे? हजारो वर्षापासून एकच संघर्ष चालू आहे की फॅशिझमला मानणारे आणि समतेचे पुरस्कर्ते. मग हे अमुकच धर्मात आहेत का असं नाही, तर कोणत्याही धर्माचा माणूस असो, कोणत्याही जातीचा माणूस असो, आपला भाऊ जरी असला तो फॅशिझमचं समर्थन करत असेल तर त्याला विरोध करणं ही माणूस म्हणून आपली पहिली भूमिका असली पाहिजे. तरच आपण समतेची व्यवस्था या देशात निर्माण करू शकतो. अन्यथा अशा प्रकारची जात धर्म पाहून जर आपण आपली लढाईची सूत्र निश्चित करायला लागलो तर आपल्याला महापुरुषांची संविधानाची लढाई भावंडानं पुढे नेता येणार नाही. आणि म्हणून हा वैचारिक संघर्ष जोपर्यंत नवी पिढी तरुण मुलं मुली समजून घेणार नाहीत तोपर्यंत आपल्याला आपला संघर्ष निश्चित समजणार नाही. आणि म्हणून या देशातली लढाई काय आहे, आपल्याला प्रत्येकाला आनंद आणि अभिमान वाटला पाहिजे की राष्ट्रपिता ज्योतिराव फुले नावाचा एक युगनायक या देशामध्ये जन्माला आला. महात्मा ज्योतिराव फुले त्यांची 2वी शताब्दी आता 11 तारखेपासून सुरू झाली, 11 एप्रिल पासून.